आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एकदा कोठडीत गेलीस ना की आतमध्ये तुझी ही शक्ती काही कामाची नाही राहणार आहे. तुलाही ते कळेलच आता. मी आई आदिशक्ती बद्दल बोलते. ती आताही माझ्या सोबत आहे. हे असं बोलून तू स्वतःचा कितीही कॉन्फिडन्स दाखवत असलीस ना तरी याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. हत्ती चालत असताना आजूबाजूला भुंकण्याचा आवाज येत असेल तर तो त्यांच्या कॉन्फिडन्सचा किंवा ओव्हर कॉन्फिडन्सचा विचारही करत नाही. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय ते. कोण कुठल्या भूमिकेत आहे हे कळेलच लवकर. आज सगळेच तुझी वाट बघतायत. ऑल द बेस्ट. मी पण वाट पाहतीये तुमची वाट लावण्यासाठी. ऑल द बेस्ट. मॅडम, मॅडम ही केस आजपासून तुम्ही हँडल करणार आहात. थँक्स. पण आरोपीला आधी सेटल होऊ द्या आणि मगच इन्क्वायरी सुरू करा. मी तिला माझ्या पद्धतीने बोलतो करते. बट वन थिंग, ही नॉर्मल केस नाही आहे, हाय प्रोफाईल केस आहे आणि संशयित आरोपी जरा स्पेशल पर्सन आहे. सो जे काही कराल ते जरा सांभाळून आणि जरा जपून. आय नो दॅट. ठीक आहे. डॉली, तुला माहिती आहे काय? वॉर्डरोब. चूक. मग काय? अगं अलीबाबाची गुहा. मग खजिना कुठे? त्यासाठी आपल्याला पहिलं दार उघडावं लागेल ना. वाव मामा, वहिनीकडे एवढं सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे, मला माहितच नव्हतं रे. अगं हा लाखो करोडोचा माल दिसतोय. मामा, मला हे दागिने घालून पाहण्याचा मोह आवरतच नाहीये रे. डॉली, अगं आपण चोरी करायला आलो ना आणि चोरी करताना चोरांच्या हातात खूप कमी वेळ असतो आणि तू हे जर असं करत बसली ना तर मग आपण चोरी कधी करणार? मामा, हे कानातले बघ ना कसे दिसतंय. तुझ्या कानातल्यापेक्षा या लॉकर मधले नोटाचे बंडल मला जास्त आकर्षक वाटतात. अगोदर मी ते ताब्यात घेतो. बाप रे, एवढे पैसे. डॉली, त्या दागिन्यांच्या प्रेमातून जरा बाहेर ये. अजून आपल्याला कपाटाची बरीच झडती घ्यायची आणि बराच माल जमवायचा आहे. काय चाललंय तुमचं? काय विचारते मी? ते म्हणजे आपलं ते दुसरं काही नाही, आपलं साफसफाई. अगदी बरोबर बोलते. साफसफाई करत होतो. तुझ्या आईच्या कपाटाची साफसफाई करतोय. तुमच्याकडे बघून तर असं वाटतंय तुम्ही हातसफाई करताय. तुम्ही माझ्या आईचे दागिने आणि पैसे चोरताय ना? अगं आदिती बेटा, काय बोलू राहिली तू? हे तुझं वय काय? तू बोलतेस काय आदिती? हो ना. अगं तुझं वजन किती आणि तू बोलते किती, असं सुद्धा बोलता येईल ना तुझ्या बाबतीत. तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. नाही म्हणजे बरोबर आहे तुझं, पण हे जरा आतीच होतंय. आदिती, जा खेळायला जा. हो ना. तुझ्या वयाच्या मुलीने या दिवसात असं जास्त बोलायचं नसतं, जास्त खेळायचं असतं.
आता तू काही न बोलता खेळायला जाणार आहेस. जा. मी कुठेच जाणार नाहीये. आई नसताना तिच्या रूम मध्ये येऊन कपाट उघडताय, तिच्या वस्तूंना हात लावताय. त्याला चोरी नाही तर दुसरं काय म्हणतात? काय चाललंय इथे? भांजे, तू अगदी देवासारखा आलास बघ. दादा, वहिनीला अटक झालीये म्हणून सगळे दागिने तिने असेच ठेवलेत. सो मी सेफ ठेवत होते आणि ही चोरीचा आरोप करते आमच्यावर. ए बाबा, आता तूच समजून सांग तिला. तुझंच ऐकलं तर ऐकल ती काहीतरी, आमचं तर काहीच ऐकत नाहीये. तुम्ही निघा, मी बोलतो तिच्याशी. तुझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं आहेत ना ती, मग त्यांच्याशी असं उद्धटासारखं नाही बोलायचं. ठीक आहे, जरा माझ्या बरोबर येतेस, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? नक्की यांना काय सांगू? मी आदिती असल्याचं खोटं सांगू की शक्ती असल्याचं खरं खरं सांगू? विचारलं ना काहीतरी, सांग ना, तू कोण आहेस? मी कोणीही असेल, तुम्हाला काय करायचंय? आधी मला सांगा, मला हे विचारणारे तुम्ही कोण आहात? आधी तुम्ही मला सांगा, मग मी सांगते. ह्या मुलीला मी कोण आहे तेच माहित नाहीये. कोण असेल ही मुलगी? दिसतीये तर माझ्या आदितीसारखी, पण आदिती नक्कीच नाहीये. आणि ज्या अर्थी ही मला ओळखत नाही, त्या अर्थी ही माझी मुलगीच नाहीये. काय झालं? एवढे गप्प का आहात? मी विचारलेला प्रश्न ऐकू आला नाहीये की उत्तर काय द्यायचं ते सुचत नाहीये?